आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून भर पावसात उपोषण। साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा या मागणीसाठी दिगंबर जोगदंड हे समाज कल्याण आयुक्तालय पुणे या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषणाला बसलेत। उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असताना देखील शासन प्रशासन आणि इथले राज्यकर्ते हे कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही। उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली गेली तरी देखील उपोषण चालू आहे। तसेच गेल्या महिन्यात लोणी काळभोर पुणे ते मुंबई पायी चालत जाऊन मंत्रालयात निवेदन दिले होते, तरी पण दखल न घेतल्याने जोगदंड यांनी उपोषणाचा निर्णय घेतला। सर्वांना जय शिवराय, जय भीम, जय लंकी, जय अण्णाभाऊ साठे। दिगंबर जोगदंड काल दिनांक 16 ऑगस्ट रोजी समाज कल्याण आयुक्तालय या ठिकाणी पुणे या ठिकाणी मी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा या मागणीसाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। आपण आजची परिस्थिती बघताय, पुण्यामध्ये अतिशय प्रचंड या ठिकाणी पाऊस आलेला आहे, जोरदार, आणि खऱ्या अर्थानं पाऊस याच्यापेक्षा जरी जास्त आला तरी माझी या सरकारला एकच भूमिका असेल, पुण्यामध्ये पूर जरी आला तरी आम्ही या ठिकाणातून पळून जाणारे कार्यकर्ते नाही। कारण आमचं ध्येय एकच आहे, ते म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळायलाच पाहिजे। गेल्या महिन्यामध्ये आम्ही पुणे ते मुंबई पायी पदयात्रा काढली होती आणि 7 ते 8 दिवसाच्या प्रवासामध्ये आम्ही त्या मुंबई आझाद मैदान या ठिकाणी गेलो असता खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आदरणीय आमदार पडळकर साहेब असतील, आदरणीय आमदार सदाभाऊ असतील आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मंत्री गिरीशजी महाजन साहेब असतील। महाजन साहेब, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की आपण त्या ठिकाणी निवेदन घेतलं आणि त्या ठिकाणी निवेदन घेऊन आम्हाला सांगितलं की लवकरात लवकर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळून जाईल, परंतु अण्णाभाऊ साठेंना आजपर्यंत त्या ठिकाणी सरकारने राज्य सरकारचा प्रस्ताव हा केंद्र सरकारला पाठवलेला नाही आणि त्या ठिकाणी आजची पूर्ण मातंग समाजाची खऱ्या अर्थानं भावना दुखावली गेली। म्हणून काल दिनांक 16 ऑगस्ट रोजी पुणे येथे समाज कल्याण आयुक्तालय ऑफिस समोर मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। आमची सरकारला विनंती आहे साहेब की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी भारतासाठी या महाराष्ट्रासाठी काय नाही केलं। खऱ्या अर्थानं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभं केलेली अण्णाभाऊ साठे, खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंनी छत्रपती शिवरायांचा इतिहास रशिया सारख्या खंडामध्ये त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंनी पोहण्याच्या माध्यमातून सांगितलं। संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभा केली आणि गिरणी कामगारांचा लढा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी यशस्वी केला। अनेक